तिसरी बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये सध्या जुनी झाडं वाचवण्यासाठी वाहनतळाची रचना बदलण्याच्या हालचालींना वेग आलाय। त्यामुळे 900 झाडं तोडावी लागत असतील असा दावा पालिकेने केलाय। मात्र नाशिकमधील पर्यावरण प्रेमींनी मात्र एकही झाड तोडू देणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे। वृक्षप्रेमी पर्यावरण प्रेमाच्या नावाखाली जे काही आंदोलन करतायत ते आंदोलन त्यांनी मागे घ्यावं, अन्यथा कुंभमेळ्याकरता जी मुख्य आखाड्यांची जागा आहे ती नेमकी त्याच जागी आहे आणि त्यामुळे सगळं व्यवधान हे उत्पन्न होईल आणि आखाड्यांना मूळ जागा राहणार नाही। तर मी पर्यावरण प्रेमींना या ठिकाणी आवाहन करतो की अशा पद्धतीचे जे आंदोलन आहेत ती आपण मागे घ्यावी। कुठेही निसर्गाचा ऱ्हास होईल, कुणालाही निसर्गप्रेमींना फार वाईट वाटेल असं या ठिकाणी मी करणार नाही। पण कुंभमेळ्याच्या निमित्ताने हे साधुग्रामची जागा आहे, इथे साधूंची व्यवस्था आपल्याला करावीच लागेल आणि त्याचा दुसरा पर्याय आपल्याकडे नाहीच आहे आणि ही जागा साधुग्रामसाठी रिझर्व्ह आहे। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत पर्यावरण प्रेमी रोहन देशपांडे। रोहनजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये। रोहनजी, तुम्ही आता महंत सुधीरदासांचा बाईट ऐकला असेल। त्यांचं असं म्हणणं आहे की पर्यावरण प्रेमींनी हे जे काही आंदोलन सध्या छेडलेलं आहे ते आंदोलन मागे घ्यावं असं ते म्हणतात। आपली प्रतिक्रिया? खरं तर सुधीरदास महंत हे जे आहे ते आमच्या नाशिकमधले एक आध्यात्मिक गोष्टीशी जोडलेले महंत आहेत आणि त्यांचा आम्ही सगळे आदर करतो। परंतु नाशिक महानगरपालिकेने साधुग्रामच्या इथे जो काही प्रोजेक्ट ते आणू पाहत आहेत त्याच्यामध्ये 1800 झाडांची कत्तल होण्याचा विषय समोर आलेला आहे। खरं तर पहिले महानगरपालिकेने तो जो प्रोजेक्ट करत आहेत, नाशिक महानगरपालिकेने MICR नावाचा एक प्रोजेक्ट करते आहे, MICE मीटिंग इन्सेंटिव्ह कॉन्फरन्स अँड एक्झिबिशन, आणि साधू संतांना पहिले साधुग्राम बांधायचं यासाठी महानगरपालिका बोलली होती। आता आजच काही डॉक्युमेंट समोर आलेले आहेत, त्यांच्या वेबसाईटवरती देखील ते टेंडर आलेलं आहे। तर त्या टेंडरमध्ये सांगण्यात आलेलं आहे की 1 वर्ष फक्त 30 वर्षासाठी आपण ती जी जागा ते डेव्हलप करणार आहेत ती उद्योगपतींना ते 30 वर्षासाठी देणार आहेत। म्हणजे साधू संतांचा उपयोग करून 30 वर्षासाठी परमनंट स्ट्रक्चर जर बांधत असेल महानगरपालिका, तर हा प्रोजेक्ट जरी चांगला असला तरी देखील आम्हाला असं वाटतं की हा प्रोजेक्ट आपण इतरत्र जागेत शिफ्ट करावा। प्रोजेक्ट बद्दल आम्हाला काही कुठल्याही प्रकारचा विरोध नाहीये, विकास झालाच पाहिजे, परंतु विनाश नाही झाला पाहिजे। त्या ठिकाणी जैवविविधता आहे, अनेक वृक्ष आहेत आणि रामायणाचे म्हणजे त्रेतायुगापासून तो परिसर ऐतिहासिक महत्व असलेला भारतातला परिसर आहे। जर आज आपण तो पुसून टाकला तर उद्या आपण येणाऱ्या पिढ्यांना काय दाखवणार? आणि तो जो परिसर आहे आता नाशिकचं फुफ्फुस आहे, पर्यावरणाचा एक महत्वाचा विषय आहे। आणि आजच तुम्ही बघितलं असेल की AQI नाशिक क्वालिटी एअर क्वालिटी इंडेक्स जी आहे आज नाशिकची ही 173 वरती गेलेली आहे आणि त्याच्यामुळे आज हायकोर्टामध्ये सुनावणी देखील आहे या बाबतीत। तर मला असं वाटतं की पर्यावरणाचा समतोल ठेवून जर विकास झाला तर स्वागतार्ह असेल, परंतु तपोवनाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं झाड तोडू नये अशी आम्ही प्रशासनाला विनंती करत आहोत। नक्कीच। पण रोहनजी, जर आपण बघितलं असेल तर या सगळ्यामध्ये म्हणजे पर्यावरण प्रेमींची तर भूमिका आहेच, पण याच भूमिकेकडे सरकार सकारात्मक बघत नाही। तुम्ही त्यांना ते कसं पटवून देणार आहात? खरं तर मी भारतीय जनता पार्टीचा एक सदस्य आहे। मला भारतीय जनता पार्टीने प्रदेश सहसंयोजकाची बुद्धिजीवी प्रकोष्ठाची जबाबदारी दिलेली आहे। मी सरकारचा देखील भाग आहे आणि मी महत्वाच्या माझ्या पक्षातील महत्वाचे जे पदाधिकारी आहेत, सरकारचे जे मंत्री आहेत त्यांच्याशी आमचं बोलणं चालू आहे। देवेंद्रजींचं देखील या संदर्भात काही तासात किंवा काही 1-2 दिवसामध्ये या ठिकाणी सकारात्मक भूमिका येईल असं आम्हाला वाटतंय। बर। आणि या संदर्भामध्ये रोहनजी आपल्यासोबत बोलण्यासाठी आता जोडले गेलेले आहेत सुधीरदास महंत। सुधीरदासजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये। काही तांत्रिक कारणामुळे त्यांचा संपर्क आपल्याशी तुटलेला आहे। मात्र रोहनजी, तुम्ही आता जे काही विश्लेषण केलं या संदर्भामध्ये आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणावरती आता सरकार नेमका काय ठोस तोडगा काढतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद, आपण वेळात वेळ काढून आमच्यासोबत जोडला गेलात त्याबद्दल।